पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत युती होणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती। युतीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांमध्ये बैठका झाल्या। या बैठकांमध्ये जागा वाटप आणि उमेदवारांबाबत देखील चर्चा पार पडली। मात्र अपेक्षित जागा न मिळाल्याने पुण्यात भाजप शिवसेना युती अखेर फिसकटली असल्याचं राजकीय वर्तुळात चर्चा आहे। आता आम्ही काल देखील तुम्हाला छत्रपती संभाजीनगरात कशी युती फिसकटली हे सगळं सांगितलं। तिकडे कसा शिंदेच्या शिवसेनेत हाय व्होल्टेज ड्रामा झाला ते तुम्हाला सांगितलं। आता पुण्यात नेमकं भाजपने शिंदेना कसं शेवटपर्यंत युतीच्या चर्चेत गुंतवून ठेवलं आणि अखेर ही युतीची चर्चा कुठे ताणली आणि कुठे तुटली आहे असं जे म्हटलं जाते की तुटली आहे ती चर्चा नेमकी कशी पार पडली हे आपण जाणून घेणार आहोत। बरं एवढंच नाही, पुण्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने या सगळ्यात एक वेगळंच राजकारण देखील साधलंय। हे राजकारण जर आपण ऐकलं तर डोकंच चक्रावेल। नेमकं पुण्यात असं काय सुरू आहे हे आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर मंडळी, विश्वसनीय सूत्रांनुसार वेगवेगळी माध्यमे आता बातम्या चालवत आहेत की पुण्यात भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची युती होणार नसून शिवसेना ही महापालिकेची निवडणूक स्वतंत्रपणे लढवणार आहे। यामध्ये भाजपकडून केवळ 15 ते 16 जागांची ऑफर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला देण्यात आली असून त्यामुळेच स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं एक म्हटलं जात आहे आणि नाना भानगिरे यांनी देखील अशीच एक माहिती दिली आहे, जे शिवसेनेचे नेते आहेत। पण वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे वरिष्ठ नेते अजून काहीतरी वेगळीच माहिती देत आहेत, ती आपण पुढे जाणून घेऊया। आता महाराष्ट्रामध्ये 12 प्रमुख महानगरपालिका ज्या आहेत ती एकनाथ शिंदे आणि भाजप हे जे एकत्र लढवणार होते त्यामध्ये आता युती फिसकटली आहे आणि वर्चस्वाची ही लढाई अजूनही कायम असल्याचं म्हटलं जात आहे। पुणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अमरावती, नाशिक, मालेगाव, अकोला, मीरा भाईंदर, नवी मुंबई, धुळे, उल्हासनगर आणि सांगली या महत्त्वपूर्ण शहरांचा युती तुटलेल्या महापालिकांमध्ये समावेश आहे। इकडे भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना युतीमध्ये लढणार नाहीये असं TV9 देखील सांगतंय। आता यात फक्त पुण्याचं सांगायचं झालं तर जागा वाटपाच्या निर्णयाबाबत काल पुण्यात शिवसेनेची महत्त्वाची बैठक होणार होती। या बैठकीसाठी शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत पुण्यात जाणार होते। मात्र उदय सामंत पुण्यात येण्या अगोदरच शहराध्यक्ष आणि उपनेत्यांनी कार्यकर्त्यांची बाजू घेत युती विरोधात ठाम भूमिका घेतलेली। मग अखेर पुण्यात युती फिसकटल्यानंतर शिवसेनेकडून सर्व 165 जागांवर लढणार असल्याचं सांगण्यात आलं। फक्त आणि फक्त कार्यकर्त्यांसाठी युतीत लढणार नसल्याचं घोषित केलं गेलं। याशिवाय उमेदवारांना AB फॉर्म वाटप करण्यासाठी शहराध्यक्ष आणि उपनेत्यांनी सुरुवात देखील केलेली आणि तिकडेच पुण्यात शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचं एक शिक्कामोर्तब झाला। आता ही युती नेमकी फिसकटली कुठे, तर मिळालेल्या माहितीनुसार निवडणुका जाहीर झाल्यानंतर पुण्यात भाजप आणि शिंदे सेना एकत्र लढणार हे जवळपास निश्चित झालेलं। शिवसेनेला भाजपकडून फक्त 25 ते 34 जागांची अपेक्षा होती। काही एक वेब आर्टिकल आहे त्यांच्यामध्ये 25 हा आकडा आहे आणि काही एक लोकसत्ता सारखे वेब आर्टिकल आहे त्यामध्ये 34 जागांची अपेक्षा सांगितलं गेलंय। पण सुरुवातीला भाजपने शिंदेच्या शिवसेनेला फक्त 15 जागांची ऑफर दिली होती। वाटाघाटी नंतरही भाजपने शिवसेनेला केवळ 15 जागात सोडणार या निर्णयावरती त्यांचा जो निर्णय आहे तो कायम ठेवला। पण 165 पैकी फक्त 15 जागा दिल्याने शिंदेच्या शिवसेनेत देखील एक नाराजीचा सूर उमटू लागला। इतकंच नव्हे तर ज्या जागांवर शिवसेना किंवा भाजप निवडून येऊ शकत नाही अशा जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला देऊ केल्याने स्वतंत्र लढण्याचा एक निर्णय मग घेण्यात आला। पण मंडळी, राजकीय वर्तुळात एक चर्चा अशी देखील आहे, युती फिसकटण्याचं कारण निवडणुकीच्या तोंडावर रवींद्र धंगेकर यांनी केलेली गुप्त अशी राजकीय खेळी। आता सुरुवातीला रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाबरोबर आघाडीबाबत चाचपणी केली होती। मात्र वरिष्ठ पातळीवरून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही। वरिष्ठ पातळीवरती म्हटलं गेलं की अजित पवारांबरोबर युती करू नका। मग मंगळवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी दिवसभर एक वेगळाच गेम केला रवींद्र धंगेकर यांनी, ज्यात भाजपची देखील मग डोकेदुखी वाढली। धंगेकर आणि पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी इच्छुक उमेदवारांना AB फॉर्मचं वाटप करून टाकलं। स्थानिक जे नेते आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतले त्यांनी AB फॉर्मचं वाटप करून टाकलं। विविध प्रभागांमध्ये
165 पैकी 158 ठिकाणी उमेदवारांना AB फॉर्म देण्यात आले. आणि असं असून देखील शिवसेना शिंदे पक्षाचे नेते उदय सामंत यांनी युती तुटली नसल्याचा दावा केला. 2 दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चर्चा करून योग्य निर्णय घेतील अशी शक्यता त्यांनी वर्तवली. आता एवढं सगळं झालंय की फॉर्म वाटपादरम्यान शिवसेनेचे प्राबल्य असलेल्या प्रभागांमध्ये शिवसेना शिंदे पक्षाने त्यांचे प्रबळ उमेदवार उभे केले आहेत. धंगेकर यांच्या विश्वासातील काही उमेदवारांना भाजपच्या उमेदवारांसमोर उभं करण्यात आलं आहे. आणि लोकसत्ता सारखी माध्यमे सूत्रांनुसार सांगतायत धंगेकर यांच्या विश्वासातील हेच उमेदवार अर्ज मागे घेतील का, ज्यांना AB फॉर्म वाटले ते अर्ज मागे घेतील का, हा प्रश्न आता महत्वाचा असणार आहे. या सगळ्यावर विश्लेषक म्हणतायत रवींद्र धंगेकर यांना सुरुवातीपासूनच भाजप नाकारत होतं. भाजपची मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत जेव्हा जेव्हा शिंदे यांच्या शिवसेनेची बैठक असायची तेव्हा धंगेकरांना बैठकीला बोलवलं जात नव्हतं. शिंदे सेनेचा पुण्यातील प्रमुख चेहरा असताना देखील धंगेकरांना सातत्याने डावळलं जात होतं. आता देखील धंगेकर यांच्या कुटुंबातील मुलाला आणि पत्नीला शिंदे सेनेच्या पक्षातून उमेदवारी नाकारल्याचं म्हटलं गेलं. उमेदीची 30-35 वर्ष दिल्यानंतर देखील राजकीय वारसा हा कुटुंबात जो ठेवला जातो यावरती मग धंगेकर यांना कडवट असं सहकाऱ्यांची नाराजी भारी पडली. आता असं एक म्हटलं जात आहे शिवसेनेला भाजपच्या दबावात न आणता धंगेकर यांनी स्वतःच्या हातातलं राजकारण राखून पुण्याच्या महापालिकेसाठी ते ऍक्टिव्ह झालेले आहेत आणि त्यांची बाजू देखील ही युती फिसकटण्याचं एक कारण असू शकतं असं देखील विश्लेषकांचं म्हणणं आहे. पुण्यात भाजप शिवसेना युती तुटल्याची अधिकृत घोषणा शिवसेनेच्या पुणे शहराध्यक्षांकडून करण्यात आली असली तरी पुणे महापालिका निवडणुकीत शिवसेना अजून काही वेगळा निर्णय पुढे जाऊन घेणार का हे देखील पाहण्यासारखं असणार आहे. सध्या तरी युती तुटल्याने आगामी महापालिका निवडणूक अधिक चुरशीची होण्याची एक शक्यता व्यक्त केली जाते. पण निवडणुकीनंतर काय होतं हे देखील पाहण्यासारखं असेल, कारण हीच शिवसेना उद्या रिझल्ट आल्यानंतर भाजप जर बॅकफुटवर गेलेलं पाहिलं त्यांनी आणि अजित पवार यांच्याशी युती करणार हे जर ठरवलं तर वेगळंच राजकारण आपल्याला पुण्यामध्ये पाहायला मिळू शकतं. मात्र तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला. धन्यवाद.